कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार या कारखान्यामध्ये झालेला आणि चेअरमनांच्या वरती तुम्ही ठामपणे तो आरोप केला आहे. या आरोपामध्ये किती तथ्य आहे? आता ह्या ठिकाणी संचालक असतील, सभासद असतील, तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांचं व्हिडिओ शूटिंग करू शकता, किती संख्येनं लोक इथं उपस्थित आहेत. ह्या सर्वांनी तो आरोप पुराव्यानिशी केलेला आहे. कागदोपत्री आहे तो, असं कुठलं नाही. सगळ्या ठिकाणचे 7/12 सगळी कागदपत्र सगळे ह्या ठिकाणी. साखरेचा मोठा घोटाळा ह्यामध्ये आहे, त्याच्या RJD विभागामध्ये केस चालू आहे. 28 तारखेला त्याची सुनावणी. म्हणजे हे छोटं नाही, हे बरेच वर्ष झालेलं अतिशय मोठा ह्याच्यातला भ्रष्टाचार आहे आणि तो सगळा उघडीस आलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणून पैसे बाजूला गेल्यात आणि उलट इकडल्या बाजूनं कर्ज कारखान्या उचललं गेलंय. ह्याच्या पलीकडं 148 कोटी 90 लाख रुपये शिंदे साहेबांच्या माध्यमातून NCDCच्या आम्ही आणले ह्या ठिकाणी. त्याच्यातून सुद्धा एका वेगळ्या पतसंस्थेची ठेव म्हणून 20 कोटी त्यातून बाजूला काढून घेतले गेले. म्हणजे कर्ज उचलून कारखान्यावर त्यातून सुद्धा पैसे बाजूला काढणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. म्हणजे पुढे आरोप जे आहे तुम्ही ते पुराव्यानिशी करताय? पुराव्यानिशी करतोय. म्हणजे जो आमचा केदार आहे त्याने ह्या ठिकाणी सगळ्या ऑफिसना ह्याच्या चौकशी लावलेल्या आहेत. सगळ्या ह्याच्या तारखा, हिअरिंग सगळ्या गोष्टी चालू आहेत.